लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मानिनी आणि विक्रम यांच्या 30व्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन चालू असतं आणि हे सेलिब्रेशन खूप जोरात चालू असतं. मानिनीला ऑलरेडी एक सरप्राईज मिळालेलंच असतं सगळ्यांकडून. तर पाठीमागून आता विक्रम येतात आणि ते मानिनीला सरप्राईज देतात आणि म्हणतात की हा फुलांचा बुके तुझ्यासाठी आहे आणि हे सगळं पार्टीचं अरेंजमेंटही तुझ्यासाठी आहे, तू खूप खास आहेस माझ्यासाठी. सगळेजण त्यांना खूप चेअरअप करत असतात, टाळ्या वाजवत असतात. काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा त्यांचं प्रेम पाहून त्यांना या चौघांना खूप आनंद होतो. तर विक्रम पुढे म्हणतात, कितीही फुलं दिले तरी तुझं मन काही भरणार नाही किंवा तुला ते आवडणार नाहीत. तुझ्या आवडीची गोष्ट माझ्याकडे आहे. म्हणून ते त्यांच्या कॅपमध्ये असलेला गजरा काढतात आणि मानिनीच्या केसात मारतात आणि म्हणतात की हा गजरा तुझ्यासाठी आहे, माझ्या बायकोसाठी. आणि जीवाला आणि पार्थला सांगतात की लक्षात ठेवा पुढच्या वर्षी तुम्हालाही तुमच्या बायकांसाठी असंच करायचं आहे. असं म्हटल्यानंतर नंदिनी जीवाकडे आणि काव्या पार्थकडे बघू लागते. काव्या तर एकदम भारावून गेलेली असते की कसं एक नवरा आपल्या बायकोवर एवढं प्रेम करू शकतो. ती विचारात गुंतून जाते की पार्थही असंच प्रेम करतील का माझ्यावर म्हणून.